नमस्कार मैत्रिणींनो, वैशालीज वर्ल्डमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे। तुम्हाला माहिती आहे का, हिवाळ्याच्या दिवसामध्ये सर्दी खोकला यासारखं अनेक आपल्याला समस्या उद्भवतात। या सगळ्या समस्यांना कच्ची हळद हा अतिशय सोपा असा उपाय आहे। कच्ची हळद अर्थात म्हणजे ओली हळद हा औषधी गुणांचा एक खजिना आहे। तर आपण जी हळद पावडर वापरतो त्याच्यापेक्षा कच्ची जी हळद असते ती आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते। आणि हिवाळ्यामध्ये तर ओली हळद बाजारात सहज उपलब्ध असते। तर या कच्च्या हळदीपासून आज आपण एक लोणचं बनवणार आहोत। ते अतिशय झटपट असे हे लोणचं आहे। कच्ची हळद आयुर्वेदात त्याला फार महत्त्व आहे। सर्दी याने दूर होते, पाचनक्रिया सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते। तर ही कच्ची हळद रक्तशुद्धीकरण करते, कर्करोग यासारख्या रोगांविरुद्ध लढण्यास प्रभावी आहे। तर ही अशी कच्च्या हळदीचे लोणचे आपण करणार आहोत। ह्याच्यासाठी बघा, ही अशी कच्ची हळद बाजारातून मी आणलेली आहे। त्याची साल थोडी थोडी काढून घ्यायची आहे। ॲक्च्युली सालासकट चिरले तरी चालते, पण जिथे जिथे माती दिसते तिथे तिथे मी सगळं काढून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर हे एक चॉपर आहे, त्याच्यामध्ये मी असे बारीक तुकडे करून याचे टाकत आहे। तुम्ही पाहिजे तर कच्ची जी हळद आहे ती किसून पण करू शकता, किसून पण अतिशय मस्त लागतं हे लोणचं। त्याच्यानंतर थोडेसे आल्याचे तुकडे टाकते, 2 मिरच्या टाकत आहे। जवळपास ही पाव किलो कच्ची हळद आहे। चॉपरमध्ये पण बारीक होतं किंवा मिक्सरमध्ये पण तुम्ही करू शकता, पण मिक्सरच्या ऐवजी म्हटलं चला चॉपरचा उपयोग करूया। ते बघा, असं चॉपरमध्ये मी बारीक करून घेते। ही ओली हळद जी असते ती रक्त शुद्ध करण्यासाठी खास करून ओळखली जाते, कारण ती विषारी पदार्थ काढून टाकण्यास आपली मदत करते। शिवाय ह्याने आपला त्वचेचा रंगही उजळतो। वृद्धत्वाची जी प्रक्रिया असते ती मंद करतात। हळदीचे पाणी त्वचा अधिक तेजस्वी आणि निरोगी बनवते। त्याच्यानंतर हे बघा, हे असे चॉपरमध्ये तुकडे करून घेतले आहेत। हे एका बाउलमध्ये मी काढून घेते। त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये काही मसाले आपल्याला टाकायचे आहेत। माझ्याकडे बेडेकर लोणच्याचा मसाला होता, तो मी अंदाजे टाकते। लाल तिखट टाकत आहे। काश्मीरी लाल मिरची पावडर जी आहे माझ्याकडे ती मी टाकते। त्यानंतर ह्याच्यामध्ये फोडणी, आपण जी फोडणी करून ठेवली होती सुरुवातीलाच थंडगार पडायला, त्या फोडणीमध्ये मी तेल घेतलेलं आहे, मोहरी टाकली आहे, मेथी दाणे आणि हिंग अशी ही फोडणी तयार करून आधीच मी बाजूला ठेवली होती थंडगार पडायला, ती मी टाकली। त्याच्यानंतर मीठ टाकले आहे, एक अख्खं लिंबू पिळून टाकते आणि चवीला थोडीशी साखर टाकायची आहे। तर बघा, हे लोणचं अतिशय टेस्टी असं हे लागतं लोणचं। कच्ची जी हळद असते ती इन्सुलिन आपलं संतुलित करायला मदत करते, चेहऱ्यावरील डाग कमी करते, हृदयरोगात फायदेशीर ठरते, संधिवातावर फायदेशीर ठरते, रोगप्रतिकारक शक्ती आपली वाढवते। ती अशी कच्ची हळद खूपच गुणकारी आहे। तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ करून पहा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। बाय बाय, टेक केअर, जय हिंद, जय भारत।